देवानं सांगितलं इथं तुम्हाला कीर्तनाला यावं लागल, मी आले. महाराजांना सांगितलं गावं लागेल, यावं लागलं. मुलींना सांगितलं इथं कीर्तन आहे, कीर्तनाला साथ द्यायची आहे. तुम्हाला इथं कीर्तन ऐकायचंय, कुणी सिलेक्शन केलंय? देवानं. कारण एवढी लोकसंख्या आहे, एवढं मोठं गाव आहे, पण तरी सुद्धा त्याच्यातून क्वचितच सिलेक्टिव्ह माणसं इथं उपस्थित असतात. याचा अर्थ मुळे वस्तीकर यहाँ आना तो सब चाहते हैं. यहाँ आना. कुणाला वाटत नाही कीर्तन ऐकावं, कुणाला वाटत नाही भगवंताच्या सानिध्यात असावं, कुणाला वाटत नाही आमच्याकडून परमार्थ घडावा, पण देव त्यांच्यापर्यंत हे पोचू देत नाही. त्यांचं प्रारब्ध मध्ये येतं, त्यांचं कर्म त्यांना तिथपर्यंत पोचू देत नाही. पण आपलं कसं आहे, यहाँ आना तो सब चाहते हैं, लेकिन यहाँ सिर्फ वही आते हैं जिसे मेरे खुद दत्त महाराज बुलाते हैं. मेरे दत्त महाराज बुलाते हैं. गुरुवर्यांना दत्तांनी बोलवलंय म्हणून आपण आलोय. कारण या जगाच्या पाठीवर अनेक अवतार झाले, अनेक देवाधिक झाले, पण या जगाच्या पाठीवर दोनच अवतार असे. दत्त महाराजांचा अवतार बघा. दत्त महाराज देव पण आहेत आणि दत्त महाराज गुरु पण आहेत. दत्त महाराज देव आहेत, दत्त महाराज गुरु आहेत. एवढंच नाही, अजून कुणाला त्याचं स्थान प्राप्त झालं आणि अजून कुणाला हा अधिकार प्राप्त झाला की त्यांना गुरु पण होता आलं आणि त्यांना देव पण होता आलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र दयाचा. मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र दयाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकर एक गुरु आहेत आणि देव पण आहेत. आणि दुसरं दत्त महाराज गुरु पण आहेत आणि देव पण आहेत. मग हा सोहळा आपण साजरा करतोय. काही जणांना वाटल महाराज हे कीर्तन एवढा खर्च, एवढा अट्ठास कशा करता? हे सगळं मनोरंजना करताय का? मुळे वस्ती आहात ना तुम्ही का गेले? बघा